नमस्कार मंडळी, आपल्या या खास व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी घेऊन आलो आहोत. राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या थकबाकीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 9,988 शेतकऱ्यांचे 18 कोटी रुपयांचे थकीत कांदा अनुदान अखेर मंजूर करण्यात आले आहे. ही बातमी जाहीर होताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बराच काळ शेतकरी ही रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करत होते आणि शेवटी सरकारकडून मंजुरी मिळाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक राज्य आहे. विशेषतः नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. परंतु कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित नेहमीच बिघडते. कधी भाव 50 ते 60 रुपये किलोपर्यंत जातात, तर कधी 2 ते 3 रुपये किलो भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. अशा वेळी सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करून आधार देण्याचा प्रयत्न करत असते. पण जाहीर झालेले अनुदान शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचत नाही, हा मोठा प्रश्न नेहमीच राहिला आहे. कधी कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे, कधी नाव पडताळणीतून वगळले जाते, कधी निधीची कमतरता भासते, तर कधी शासकीय यंत्रणेची गती मंद असल्यामुळे महिनोन्महिने अनुदानाची रक्कम प्रलंबित राहते. याचाच परिणाम म्हणून हे 18 कोटींचे कांदा अनुदान बराच काळ थकीत राहिले होते. जवळपास 10,000 शेतकरी या रकमेच्या प्रतीक्षेत होते. आता मात्र राज्य सरकारने निर्णय घेतला आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. हा निर्णय जाहीर होताच शेतकरी बांधवांचा आनंद गगनाला भिडला. कारण पीक काढून झाल्यानंतर उत्पादन खर्च भागवण्यासाठी आणि नवीन हंगामासाठी बी बियाणे, खतं, मजुरी या सर्वांसाठी पैशांची गरज भासते. बराच काळ रक्कम अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही मजुरीचे पैसे देऊ शकत नव्हतो, कर्जाचे हप्ते थकले होते, खत बियाणे खरेदी करण्यासाठी पैशांची कमतरता होती. आता अनुदान मिळाल्याने थोडाफार दिलासा मिळेल. ही रक्कम जरी मोठी नसली तरी तात्पुरता आर्थिक श्वास घेण्यास मदत होणार आहे. यामागे शेतकऱ्यांचे सातत्याने केलेले आंदोलनही मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, शासकीय कार्यालयांना घेराव घातला, निवेदनं दिली आणि आपली मागणी वेळोवेळी मांडली. अखेर सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आणि ही थकीत रक्कम मंजूर करण्यात आली. आता या मंजुरीनंतर महत्त्वाची बाब म्हणजे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे कोणत्याही दलालामार्फत किंवा मध्यस्थामार्फत पैसे जाणार नाहीत. हे खरोखरच शेतकऱ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे. पारदर्शक पद्धतीने पैसे जमा झाल्यास शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास वाढेल. तरीही शेतकरी संघटनांचा आग्रह आहे की कांद्याला नेहमीच बाजारभावात चढ उतार होत असल्यामुळे सरकारने या पिकासाठी हमीभाव जाहीर करावा. तसेच अनुदानाची प्रक्रिया वेगवान आणि सोपी करावी, जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना थकीत रकमेची प्रतीक्षा करावी लागू नये. सरकारकडून सातत्याने मदत मिळाली आणि बाजारभावात स्थिरता आणण्यासाठी योग्य धोरणे राबवली तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची अडचण कमी होईल. म्हणूनच मंडळी, आजची ही बातमी महत्त्वाची आहे. 9,988 शेतकऱ्यांचे 18 कोटींचे कांदा अनुदान अखेर मंजूर झाले आहे. यामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळेल. पण ही केवळ सुरुवात आहे. शेतकऱ्यांच्या हाती वेळेत योग्य दर मिळाले आणि अनुदान व्यवस्थित पोहोचले तरच शेतकरी सुखी व समृद्ध होऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. आणि हो, अजून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.